नमस्कार मंडळी, आजच्या भागात तुमच्या सर्वांचं स्वागत. आपण मागच्या भागात पुस्तकांबद्दल बोलणं सुरू केलं होतं. पुस्तक प्रकाशनाबद्दल जाणून घेतो आहोत. ई साहित्य प्रतिष्ठान हे याचे प्रकाशक श्री सामंत आपल्याकडे आहेत. त्यांच्याकडून आपण याबद्दल जास्त माहिती करून घेतो आहोत. तर सामंत, आज तुमचं परत स्वागत. आज खरंच म्हणजे काय म्हणता येईल, प्रकाशक म्हटलं की एक असा मोठा माणूस किंवा मोठं प्रस्थ असणार. माणूस म्हणण्यापेक्षा मी असं अजिबात म्हणत नाही तुम्ही मोठे माणूस नाही आहात, पण एक प्रस्थ आणि एक असं मोठं काही दरारा असतोय, दरारा असं याच्यावर. पण तुम्ही इतकं म्हणजे त्याचं सहजतेने सांगतात की एक कुठेतरी कल्पना सुचली, आम्ही सुरू केलं, काही जण एकत्र आलो, एक उपक्रम केला आणि करता करता सुचत गेलं, अडचणीवर मात करत करत पुढे पुढे गेलात. 2009 पासून सुरू केलेलं हे रोप आज बऱ्यापैकी वाढलं आणि तुम्ही मागच्याला म्हणालात सुद्धा की आज जर आपण गुगलला सर्च केलं तर ई साहित्याचं आपल्याला वरती नाव पहिल्यांदा दिसतं आहे. म्हणजे ॲमेझॉन जरी मोठं असलं तरी ई साहित्य प्रतिष्ठान आपल्याला गुगल सर्चमध्ये सुद्धा सहजगत्या येतं आहे. आणि तुम्ही असंही म्हणालात, खरंच खूप चांगलं वाटलं की आमच्यापेक्षा जर कोणी आणखीन छान काम केलं त्याबद्दल आम्हालाही समाधान आहे किंवा आनंदच वाटेल. कारण तुम्ही स्पर्धेमध्ये नाहीच आहात. जे काय आहे ती थोडीशी चळवळ लोकांपर्यंत पोहोचायला, मराठी भाषा लोकांपर्यंत पोहोचवायला. त्याच्याचबरोबर मला असं वाटतं की नवोदित लेखक किंवा ज्यांना आपलं लेखन प्रसिद्ध करायला कुठे प्लॅटफॉर्मच मिळत नाही आहे सहजगत्या, आम्हाला खर्च करणं शक्य नाही आहे त्याच्यासाठी, पण मला माझं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. तर अशा काही लेखकांना, मी पण त्यापैकीच एक आहे, तर ह्या लेखकांना एक प्लॅटफॉर्म तुमच्याकडून सहजगत्या मिळतो आणि त्याला तुम्ही मदत करता आणि लोकांपर्यंत पोचवता. खरं याबद्दल आम्ही सर्वांनी खरं तुमचे आभारही मानायला हवेत की तुम्ही हे लोकांपर्यंत पोचवता आहात. पण हे एक थोडंसं मला जाणून घ्यायचं होतं की ही प्रोसेस कशी असते पब्लिकेशनची. म्हणजे आता मी काहीतरी लिहिलं आणि मला असं वाटतं की ह्याचं पुस्तक रूपात व्हावं आणि ते लोकांपर्यंत पोहोचावं, तर ती कशी असते प्रोसेस? ते सांगण्यापूर्वी मी मगाशी त्या आपल्या गेल्या वेळी ज्याच्याने एंड केलं, स्पर्धेत नाही. तर आम्ही इतर प्रकाशकांबरोबर स्पर्धेत नाही आहे खरं आहे, पण आम्ही अजून एका स्पर्धेमध्ये आहोत. आणि ते अगदी सुरुवातीला मी बोललो, 6 कोटींची इंग्रजी भाषा आणि 12 कोटींची मराठी, ह्या स्पर्धेत मराठी जवळपास पण नाही, कुठेच नाही. म्हणजे म्हटलं तर ती अंबानी व्हर्सेस दुकानदार आहे अशी ती स्पर्धा आहे. मराठीत काय कमी आहे तर तुम्हाला सांगतो, आश्चर्य वाटेल बहुतेक. जेव्हा इंग्रजी भाषा नव्हती, इंग्रजी भाषेत काहीही लिहिलेलं नव्हतं, त्याच्या आधी ज्ञानेश्वरांपासून सवय झालेले आहेत. 2000 वर्षापूर्वी आपल्याकडे साहित्य निर्माण होत होतं आणि अगदी ज्ञानेश्वरांची जर बघाल तुम्ही तर त्या तोडीचं इंग्रजीमध्ये काही नाही आहे. अशा परंपरेतले आपण, आणि बरं असं नाही की ज्ञानेश्वरी कुठेतरी कोपऱ्यात पडून होती, कुठेतरी लिहिलं किंवा लिहायच्या, असंही नाही आहे. घरोघर वाचलं जाणारं ते पुस्तक होतं, घरोघर वाचले जाणारे विचार होते आणि त्यातले बहुतांश विचार रुजलेले होते. म्हणजे समाज मान्य होते, समाजात ते वापरले जात होते, लोकांच्या आचरणात होते, असे विचार होते. मग असं काय झालं, सत्ता आली त्यांची, ठीक आहे, मान्य आहे. एका सत्तेमुळे 2 भाषेमध्ये, मी परत अंबानीचं नाव घेतो, अंबानी आणि दुकानदार, एवढा फरक पडावा की एक इतक्या वरती जावी. तर जर ही घटना घडायला साधारण 200 वर्ष झाली, म्हणजे 200 वर्षापूर्वी इंग्रजी आणि मराठी एका लेवलला असतील. आणि मी त्यांच्याकडे शेक्सपियर होतं, तर आमच्याकडे नाट्यशास्त्र, शेक्सपियरने नाटकं लिहिण्यापूर्वी आमच्याकडे भरताचं नाट्यशास्त्र डेव्हलप झालेलं होतं. तर मग असं काय आहे की ह्या 200 वर्षात ठीक आहे, त्यांची आर्थिक सत्ता आणि काय राजकीय सत्ता ह्या 2 आल्या. आता तर आपण आर्थिकदृष्ट्याही बऱ्यापैकी आहोत आणि होतोय दिवसेंदिवस. अगदी इंग्लंड एवढं नाही, अमेरिका एवढं नाही, तरी पोट भरून त्याच्या पुढे विचार करणं, पुस्तक वाचणं, मनोरंजन करणं, शिकणं, इथपर्यंत आपल्याकडे आता स्वतः येते बऱ्यापैकी मोठ्या वर्गाची. तर पुस्तक वाचन होणं आणि लेखन लिहिलं जाणं, ह्या 2 गोष्टी व्हायला हव्यात. दुसरं म्हणजे लेखक कोण, तर ह्याच्यावरती माझे विचार थोडे वेगळे आहेत. ते असे की
मी पु ल देशपांडे वगैरेंची पुस्तकं वाचतो, अर्थात सगळ्यांची वाचतो, पण मला खरोखर सामान्य माणूस जेव्हा जो लेखक नसतो तो जेव्हा आपले अनुभव सोकॉल्ड लेखक नसतो, सोकॉल्ड लेखक नसतो, पण स्वतःचे अनुभव प्रामाणिकरित्या स्पष्टपणे भीडभाड न ठेवता लिहितो, तेव्हा त्याच्या लेखनात जी मजा येते वाचताना ती इतर कोणात येत नाही. हा एक माझा दुसरा अनुभव आहे. आणि मला वाटतं इंग्रजी तुम्ही जर म्हणजे नोबेल प्राईजची जर लिस्ट वाचत जाल तर तुमच्या लक्षात येईल किंवा कामू काय किंवा काफ्का काय किंवा हे सगळे साध्या माणसावरतीच लिहितात. त्यांनी कोणाची काही खास राजे महाराजावरती लिहिलं असं नाही, साध्या माणसाचं पण प्रामाणिकपणे म्हणजे अरे हे मला वाटतं असं. खरं सांगायचं तर आजची खंत तीच आहे की जे काय म्हणता येईल सर्वसामान्यपणे अनुभवलं जे जात आहे ना ते कागदावर येत नाही. म्हणजे मग असं जे काय आहे ते सगळं काल्पनिक आहे, असं मोठं मोठं आहे वगैरे ते सगळं आहे, पण हे येत नाही. आणि मग एक तर ते आहे आणि दुसरं म्हणजे माझ्या भाषेत येत नाही ते अगदी अलंकारिक भाषा असावी. भाषा ही एक छान आहे, आपल्यात म्हणी जेवढ्या आहेत ना तेवढ्या जगात कुठल्या भाषेत नसतील, एवढ्या म्हणी आहेत, पण त्या तुम्ही म्हणा येत नाही. बरोबर, डॉक्युमेंटेशन आपल्याकडे. आणि ते जसं होत जाईल ना आणि जेव्हा वाचकांना वाटेल का हे माझं लेखन आहे, तर आमचा वाचक कोण आहे, लेखक कोण आहे याच्या आधी सांगतो, मग नंतर मी लेखकावर देतो. वाचक कोण आहे तर खूप मोठी ओरड चालू आहे सगळीकडे की वाचक कमी झालंय. तर ते खरं आहे आणि खोटंही आहे. खरं काय आहे तर मुंबई पुणे नाशिक ह्या ट्रँगल मधला जो वाचक होता, जो आतापर्यंत तोच वाचायचा, आणि मी जात म्हणून म्हणत नाही पण एक विशिष्ट काही वर्गातली माणसं वाचायची, त्याच्या पलीकडे वाचलं जात नव्हतं. त्या वर्गातले माणसं आता वाचत नाही, ते खरं आहे. त्या वर्गातली तरुण मंडळी विशेषतः वाचत नाही, ते खरं आहे. ती मराठी वाचत नाहीत, इंग्लिश वाचतील किंवा इतर काहीतरी ती विचार करत नाही असं होऊ शकत नाही. व्हिडिओमधनं विचार करतील, ऑडिओ माध्यम बदलतील, पण पुस्तकांचा वाचक वर्ग, आमचा वाचक वर्ग साधारण 40% हा खेड्यापाड्यातला आहे. तोही खेडीपाडी म्हणजे माझ्याकडे कोल्हापूर नाही, तर छोटी तालुक्याच्या खालची जी गावं आहेत त्या गावातला वाचक ज्याला आतापर्यंत पुस्तकं मिळतच नव्हती, आणि त्या वर्गातला वाचक ज्याच्या वडिलांनी कधी पुस्तक हातात धरलं नव्हतं, असा जो वाचक फर्स्ट जनरेशन रीडर्स, हा एक मोठा वर्ग आहे ज्याला कोणीच टॅप करत नाही. आणि त्याला टॅप करायची कोणाला ती रिस्क पण आहे, आर्थिक रिस्क. तर आम्हाला रिस्क नसल्यामुळे आणि मोबाईल सगळीकडे पोहोचल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे फार सहजपणे पोहोचलो. हा ऑनलाईनचा मोठा फायदा. बरोबर. दुसरा एक वर्ग, दुसरे 2-3 असे वर्ग आहेत. एक मोठा वर्ग परदेशात गेलेलं मराठीतलं क्रीम, त्यांच्याकडे मराठी पुस्तकं पोहोचतच नाही, त्यांच्याकडे इंग्लिश जातं, पण त्यांना मराठीतून ते शिकलेले मराठीतले आहेत आणि त्यांना मराठीत वाचताना जेवढं रिलेट होऊ शकतात तेवढं ते इंग्लिशमध्ये नाही होत. त्याच्यामुळे तो एक मोठा वाचक वर्ग आहे. तोही फक्त एक्झॅक्टली त्यांना त्यातले ज्या कल्चरल कल्पना आहेत, म्हणजे त्याने दटावलं, तर दटावलं म्हणजे काय ते त्यांना कळतं तिकडे, त्यांच्या भाषेतलं कळत नाही. तर ती हे किंवा हा दुसरा वर्ग आहे. तिसरे सैनिक आहेत. मराठा बटालियन लाखोची आहे आणि त्याच्यात कोण पुस्तकं देत असेल तुम्हाला वाटतं? फक्त ही पुस्तकं जातात. आमचा फार मोठा वाचक वर्ग सैन्यात आहे. नंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये, विशेषतः आता बेंगलोर ITBT मध्ये गेलेले जे तरुण आहेत किंवा दिल्ली किंवा जयपूर वगैरे अशा ठिकाणी गेलेले मराठी माणसं आहेत, तो आमचा एक मोठा वाचक वर्ग आहे. हे सगळे वाचक वर्ग आपल्या मराठी प्रकाशकांच्या रडारवरती पण नाही आहेत आणि ते 90% आहेत. ज्यांना आपण वाचत नाही म्हणून 10% आहेत. ते अगदी संपलेलं नाही, त्यांच्यात भरपूर आहे, पण तो 10% खरंपण आणि खोटंपण असं तुम्ही सुरू तर ते खोटं अशा पूर्वी 100% वाचक तिथेच होता, पुणे मुंबईच, तो आता नाही. हे खरं आहे, पण 90% त्यांच्या 10 पट आणि खरोखर काही कोटींमध्ये तो वाचक आहे. चांगलं उदाहरण नाही म्हणता येणार त्याला, पण मी टॅप करण्यासाठी, माहिती करून घेण्यासाठी ही पुस्तक किती लोकांपर्यंत पोहोचतं. कामसूत्राचं भाषांतर केलं, मी केलं, कारण दुसऱ्या माझा हे नको म्हणून. कामसूत्राची हे असं आहे की कामसूत्र हे पुस्तक कोणी विकत घेऊन दिवाणखान्यात ठेवू शकत नाही किंवा शेल्फमध्ये ठेवू शकत नाही. मोबाईलमध्ये आणि अजूनही तो टॅबू आहेच, आणि मोबाईलमध्ये मात्र ठेवू शकतात.
त्याचे 50 लाख, आमच्या 50 लाखाचं डाउनलोडच आमचं लिमिट होतं, म्हणजे त्याच्या पुढे दिसतच नसते. तर 50 लाखाचं डाउनलोड कधीच झालं, म्हणजे आता 1 कोटीच्या वरती झालं असेल. आणि मला नेहमी त्याचे मेल्स, आत्तापर्यंत जर मी मेल उघडली तर मला एखादी तरी येईल, कारण त्यात म्हणजे म्हणून म्हटलं चांगली का वाईट माहिती नाही, मी त्याच्या शेवटी एक ओळ ठेवली आहे की याचे दुसरे 2 भाग जे आहेत त्याच्यात ही माहिती आहे, ही माहिती आहे, ते दिलेले नाही आहेत. ते हवे असतील तर इथे लिहा, म्हणजे मला कळतं किती लोक वाचतात आणि किती लोक शेवटपर्यंत वाचतात. त्याच्यातून मला कळलं की साधारण 1 कोटी मराठी लोक ई बुक्स पूर्ण वाचतात. हा इथपर्यंत मी पोहोचलो. म्हणजे हा एक, आता हे 1 कोटी लोकांपर्यंत कसं पोहोचायचं हा पुढचा मार्ग. सध्या आम्ही त्या 5 लाख ईमेल संपले आमच्या, म्हणजे जात नाही. आता मी परत सुरू केली आहे. आता व्हॉट्सॲपवरती 1 लाखापर्यंत जाऊ, वेगवेगळ्या माध्यमातून. जर कोणीतरी इन्व्हेस्टमेंट केली असेल आमच्याबरोबर, मी म्हटलं ना कॉम्पिटिटर, तर कोणीतरी सहज पुढे जाऊ शकतो. आता तुमचा जो प्रश्न लेखकांचा, तर लेखकांनी जर हा वर्ग डोळ्यासमोर ठेवला ना, एक तर प्रामाणिक लेखन, स्वच्छ स्वतःचे अनुभव किंवा खरे अनुभव त्याच्यावरती आधारित लिहिलं आणि आडपडदा न ठेवता, म्हणजे ज्याला त्यातली अलंकारिकता बाजूला ठेवून पण आडपडदा न ठेवता जर लिहिलं, प्रामाणिकपणे लिहिलं, तर त्याला मोठा वाचक वर्ग आहे एक. आणि त्याला प्रकाशन करायला खरोखरच काही नाही. आमच्याकडे त्यांनी फक्त आमच्या, मी सांगितलं मुख्य पान म्हणून पहिलंच येतं, म्हणजे गुगलवरती गेल्यावरती ॲड्रेस येतो मी eSahitya@gmail.com म्हणून. पण तेवढं करायची गरज नाही. तुम्हाला गुगलवरती गेल्यावरती मराठी पुस्तक टाकल्यावरती पहिलं सुरुवातीलाच ते मुख्य पान येतं आणि त्या मुख्य पानावर टाकल्यावरती क्लिक केल्यावरती तुम्हाला आमचा पत्ता वगैरे मिळतो. नुसतं सांगायचं की मला माझं पुस्तक प्रकाशित करायचं आहे, एकही पैसा खर्च नाही. एकदा पाठवल्यानंतर त्यात काही कमी जास्त असेल तर आम्ही तुम्हाला कळवणार. 1 आठवड्याच्या आतमध्ये तुम्हाला हो किंवा नाही स्पष्टपणे कळवणार. पूर्वी आम्ही जवळजवळ सगळी करायचो, आता आम्ही बरंच रिजेक्शन सुरू केलं. कारण त्याचं होतं असं, सुरुवातीला आम्हाला वाटायचं की आपल्यालाही काही घालवायचं नाही, तर सगळ्यांचीच करत झाली. नंतर आमच्या लक्षात आलं की जेव्हा वाचक येतो तेव्हा पहिली 2 पुस्तकं बघतो, आणि तीच योगायोगाने त्याला तशी जर मिळाली की दर्जा नाही आहे, तर त्याला असं वाटतं की अरे सगळंच कचरा आहे, मग तो पुढे जातच नाही. म्हणून आता आम्ही ठरवलं की प्रत्येक पुस्तक कुठलंही त्याने उघडो ते चांगलंच असलं पाहिजे. त्यामुळे आम्हाला संख्या कमी केली, पण आम्ही त्या लेखकांना निराश करत नाही. आम्ही त्यांना सांगतो की हे बदल करा, आणि त्या लेखकांकडनं पण आम्ही घेतो. कुठल्याही नवीन लेखकाला नाव उमेद करत नाही, तरुण लेखकाला तर नाहीच नाही. म्हणजे त्यांना तर आम्ही त्यांचं घेऊन काही वेळा आम्ही रिराईट पण करतो की त्याच्यात एडिटिंग करून ते चांगलं करून तेही करतो. ह्या कशाचाही पैसे घेत नाही. आता तुमची टीम आहे का? आता आमची ह्याची टीम आहे, एक आर्टिस्टची टीम आहे. बाकी आम्हाला खरोखरच काही लागत नाही. म्हणजे ते जे आधीच, म्हणून मला आश्चर्य वाटतं स्टाफ म्हणजे काय स्टाफ करतात. अपलोडिंगला 1 पुस्तक अपलोडिंग वगैरे करायचं तर 10 मिनटं, त्याचं प्रमोशन करायला अर्धा तास, समजा एका पुस्तकामागे 1 तास लागतो. आणि नाही तर आमचे जे आहेत बाकीचे ते त्यांचं काम करतात. अध्यात्मातलं मला काही कळत नाही, तर अध्यात्माची एक मुलगी आहे पुण्याला असते, ती अध्यात्माचं करते. कव्हर्सचं आमच्या 2 मुली आहेत, त्या करतात. ते त्यांचं करतात, पण ते करतात म्हणजे काय फार करावं लागत नाही त्यांना. महिन्यातनं 4 तास. मी कोणालाही जर 4 तासाचा वेळ असेल तर तो शिकून घेऊ शकतो असं पुस्तक बनवायचं आणि मग आपल्याकडे येऊ शकतो. आणखीन एक असं की आता आपण काही पब्लिश केलं ना, तर एक कायद्याच्या दृष्टीने विचार केला ना, तर कॉपीराईटचा एक संबंध येतो. म्हणजे मी जे दिलं ते तुम्ही पब्लिश केलं तर त्याच्यावर कॉपीराईट लेखकाचा राहतो, तुमचा राहतो, किंवा काय असतं? नाही, पहिलं म्हणजे लेखनावरती 100% कॉपीराईट लेखकाचाच असतो. कुठल्याही प्रकाशकाला दिल्यानंतरही जर कायदेशीररित्या लिहून दिलं नसेल बॉन्ड पेपरवरती की सर्व अधिकार मी प्रकाशकाला देत आहे, तर इट इज अंडरस्टूड, इट इज टेकन फॉर ग्रँटेड की लेखकाचा. त्याच्यामुळे लेखकाचा अधिकार कधीही कोणाकडे जात नाही. ह्यात तुम्ही म्हणता त्या 2 असतात. एक म्हणजे चोरी करणं. या बाबतीत मात्र ई बुक हे अत्यंत अनसेफ आहे. कारण त्यात करावं काय लागतं, तर पहिली 2 पानं काढायची आणि तिथे आपलं नाव टाकायचं की तुमचं पुस्तक माझं झालं, आणि ते दुसऱ्या प्रकाशकाकडे कोण त्यांना तुम्ही शोधू शकत नाही. आणि त्या बाबतीत मात्र काही करता येत नाही.
कायदेशीर कारवाई असते, अर्थातच असते. तुमच्याकडे आम्ही नेहमी सांगतो प्रकाशकांना की लेखकांना की प्रकाशन झाल्या एक कार्यक्रम करून तुम्ही फोटो काढा आणि ते कुठेतरी टाका, फेसबुकवर टाका, तुम्हाला दाखवता येईल असं कोर्टामध्ये. पण तुमचे दागिने चोरीला गेले, कधी जाऊ नये पण गेले, किंवा काही मोठी चोरी झाली किंवा तुमच्याबरोबर काही मारामारी, किंवा तुम्ही पोलीस स्टेशनला जा किंवा कायद्याच्या याच्यात जर तुमच्या लक्षात येईल की आपल्या कायद्याच्या सिस्टीममधून न्याय मिळणं हे अत्यंत कठीण आहे आणि तुमची कोर्टाची पायरी चढू नये, वकील आहात ना, तरी मी तेच म्हणते. तर मग माझी कविता चोरीला गेली, माझा लेख चोरीला गेला, ह्याला तर काहीच करता येत नाही. मी आत्ताच जस्ट एक बालाजी सुतार म्हणून लेखक आहेत, त्यांचं आता त्यांनी 10-12 दिवसापूर्वी एका सिनेमाचं परीक्षण लिहिलं होतं. लिहिलं होतं छान, तो सिनेमाचं नाव पण मी विसरलो, पण ते आतापर्यंत 4-5 लेखकांनी मी लिहिले म्हणून त्यांनी ते केले. तर असंही होतंय या जगात, तिथे तुम्ही फार काही हे करू शकत नाही. हो, पण निदान कायदेशीररित्या तुमच्या ह्याच्यात तुम्ही पब्लिश करताना देता की हे ते क्लिअरली लिहिलेलं असतं आणि त्याच्यात तुम्हाला दंडनीय आहे, तुम्ही जेलमध्ये जाऊ शकता, हे सगळं लिहिलेलं असतं. आणि जर एखाद्याने पाठपुरावा केला तर होऊही शकतं, म्हणजे अगदीच अशक्य नसतं. कायद्याचं राज्य अजूनही आहे, म्हणजे तेवढी चिकाटी लागेल, वेळ लागेल किंवा नशीब पण लागतं, कधी कधी पटकन एखादी केस होऊन पण जाते. बरोबर. पण म्हणजे हे आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे तितकंसं कठीण नाहीये लिहायचं, तुमच्याकडे पाठवायचं. जर दर्जेदार असेल असं तुमच्या लक्षात आलं तर ते अपलोड होईल आणि पब्लिश पण होईल. आणि मग मी ते म्हणू शकते की इतर ठिकाणी की मी हे पब्लिश केलेलं आहे आणि माझ्या नावाचं हे आहे. बरोबर. पण मग आता भविष्याबद्दल काही तुमच्या अशा काही प्लॅन्स आहेत का की आणखी नवीन प्रकारे काही गोष्टी करायच्या आहेत म्हणा, किंवा एक म्हणजे ईपब तुम्हाला म्हटलं की ते तो तर आहेच, पण मलाही माहिती नाही की म्हणजे काय. ईपब म्हणजे सांगतो मला की आपलं जे PDF आहे ना, तर ते तुम्हाला असं दिसतं फक्त, किंवा तुम्ही ते मोठं करू शकता. तर मोठं केलं तुम्हाला हलवत बघायला लागतं. आम्ही आमची पुस्तकं एका स्क्रीनमध्येच येतील, वाचता येतील अशी करतो. म्हणजे साधारणपणे फेसबुकचा किंवा ह्याचा जो फॉन्टची साईज असते तेवढा ठेवतो, जे तुम्ही फेसबुक वाचता तर पुस्तकही वाचू शकता. पण ईपबमध्ये काय करता येतं की तुम्ही जर मोठं केलं ना, प्लस नावाचं बटन असतं, त्याच्याने तुम्ही मोठं केलं की ती वरची ओळ आहे ती कट होते आणि खाली होते. म्हणजे त्याला वर्ड फाईलमध्ये तुम्ही जसं करता की आपोआप ते मोठं झाल्यावर ती खाली येत जातं, ऑटो ऍडजस्ट करत जातं. क्लाउडला वगैरे पण असं सगळीकडे असतं. बरोबर. आणि तुम्ही वाढवत नेऊ शकता. ह्याच्यात अगदी एका याच्यावर एक शब्द पण तुम्ही आणू शकता, असंही करू शकता. ते एक आहे. आणि दुसरं म्हणजे त्याच्यात तुम्ही बॅकग्राऊंड बदलू शकता. म्हणजे रात्रीच्या वेळी तुम्हाला काळ्या बॅकग्राऊंडवर पांढरं वाचायचं आहे किंवा उन्हामध्ये त्याच्या एकूण डोळ्याला होणारा त्रासही कमी असतो, जेणेकरून वाचकांना फ्रेंडली होईल. अगदी कागदाचं पुस्तक वाचल्याचा अनुभव येईल, पण कागदाच्या पुस्तकावरती पण तुम्ही फॉन्ट मोठा नाही करू शकत, ह्याच्यामुळे तुम्ही फॉन्टही मोठा करू शकता. त्याच्यामुळे तो एक आहे. पण त्याचं अजून आम्ही सुरुवात केली. आमची साधारण 100 पुस्तकं त्याच्यावरती पण आहेत, जी जास्त लोकप्रिय होती. पण त्याचा अजून रिस्पॉन्स फारसा नाहीये. म्हणजे लोकांकडे अजून ते किंडल हा विचार नाही. किंडल नाही, आपल्या याच्यावरती असतं, मोबाईलवरती आपण किंडलचं ॲप डाउनलोड करू शकतो, त्याच्यावरही वाचू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण समूह ते अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेलं नाहीये. लोक PDF मात्र वाचतात. बऱ्याच लोकांचा समज आहे की PDF वाचल्या जात नाही. PDF खूप चांगल्या प्रकारे वाचल्या जातात. खूप मोठा वाचक वर्ग आहे. मी जो मगाशी सांगितलं ग्रामीण, पूर्वी ना थोडंसं इव्हन आमच्याही बाबतीत म्हटलं ना तर पूर्वी आम्ही पुस्तक हातात घेतल्याशिवाय मजा येत नाही असं वाटायचं. म्हणजे हार्ड कॉपी वाचल्याशिवाय ती मजा नाही, असं ते हातात असल्याशिवाय पुस्तक वाटत नाही असं वाटायचं. पण आता हळूहळू सवय झाली की पुस्तक सुद्धा वाचून पुस्तक वाचल्यासारखं वाटतं आणि ते कंटेंट कळतो. म्हणजे असं तर ती एक मानसिकता पण आहे मला वाटतं की आपली स्वतःची जी बदलते नक्कीच लोकांची. आणि तरुण पिढीत म्हटलं तर आता ऍक्च्युली सॉफ्ट कॉपीजना जास्त प्रेफरन्स आहे म्हणजे हार्ड कॉपीजपेक्षा. आणि त्यामुळे मला असं वाटतं की भविष्यात हे ऑनलाईन पब्लिकेशन हे जास्त वाढणार. आमचं कसं आहे ते होडीसारखं आहे की पाणी वाढलं की आम्ही आपोआप जाणार होतं. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की हे आता स्कोप नक्कीच वाढेल, लोकांपर्यंतही जास्त पोहोचेल, हे तर नक्कीच आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही जे म्हणालात की ज्यांना आता रिटायर झाले किंवा वेळ आहे, रिटायर्स पाहिजे असं नाही, पण मी माझा वेळ काही देऊ शकतो. हां, तर हे मी
छंद विचार करू शकतं. हां, याच्याबद्दल पण विचार करू शकतील की ज्यांना असा आपला हा वेळ देऊ शकतायत किंवा आपण ह्याच्यात काही हातभार लावावा. कारण शेवटी मराठी भाषा जसं तुम्ही म्हणालात कमी का आपण मागे आहोत, पुढे जायला हवं आहे, त्यासाठी प्रयत्न हे सगळ्यांनीच करायला लागणार आहे. तसं ते वरच्या लेवलला फक्त होतील एक छोटं मस्त उदाहरण देतो चांगलं. आमची रामायणाची ई साहित्याची काही पुस्तकं अशी जी तुम्हाला कुठेच मिळणार नाही. ते काय महाभारत, तेही 85 वर्षाच्या माणसाने लिहिलेलं आहे, म्हणजे भाषांतर केलेलं आहे. ते फक्त ई साहित्यावरती आहे, साधारण 10,000 पानांचं आहे. त्याचं वैशिष्ट्य आहे की महाभारताची कथा सगळ्यांना माहिती असते. पुस्तकामध्ये पण महाभारताची कथा असते, पण महाभारतामध्ये खूप चर्चा आहेत, म्हणजे इतक्या मोठ्या मोठ्या चर्चा आहेत. त्यातली एक चर्चा फक्त आपल्याला माहिती आहे, ती म्हणजे भगवद्गीता. अशा 100 चर्चा त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे पांडवांची बाजू घ्यावी की कौरवांची, ह्याच्यावरती कृष्ण आणि बलरामामधली चर्चा साधारण 100 पानांची आहे. अशा बऱ्याच चर्चा आहेत. विदुराची आणि धृतराष्ट्राची चर्चा, कुंतीची तिच्या मुलांबरोबरची चर्चा, धर्मराजाची भावांबरोबर चर्चा, अशा खूप चर्चा आहेत की ज्याच्यामध्ये म्हटलं तर ते बोरिंग आहेत. की ते अगदी नाही, नुसतं आस्पेक्ट नाही, त्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती हे की व्यासांना त्या बाबतीत मानलंच पाहिजे. आणि म्हणून मगाशी मी उल्लेख केला की त्या दर्जाचं लिखाण कुठेच नाही आहे. त्याचं कारण असं की दोन्ही बाजू तुल्यबळ असतात त्याच्यातल्या, आणि दोघांची आर्ग्युमेंट्स आहेत ना ती इतकी स्ट्रॉंग आहे की ॲज अ जज यू कॅन डिसाईड की ह्याच्यातलं कोणाचं बरोबर आहे. इतके त्यांचं असतं. आपल्याला ते आपल्याकडे कोणी केलं माहिती नाही, पण तो अर्जुन का धर्मराज ह्याच्या पायाशी बसला कृष्णाच्या आणि एक डोक्याशी बसला आणि मग तो पाय, असं काही झालं नाही. महाभारत इतकं चीप नव्हता कृष्ण. त्यांची जी चर्चा आहे ती इतकी तुल्यबळ झाली की यादवांची सगळी सेना, खुद्द बलराम पण कौरवांकडे गेला आणि कृष्ण एकटा आणि त्याच्याबरोबर अगदी मोजके सहकारी हे पांडवांकडे आले. ही चर्चा इतकी जबरदस्त आहे की त्याच्यात आजच्या संस्कृती, म्हणजे आपण ज्याला आता विषय आपला भलतीकडे झाला आहे, पण सांगतो की आपण म्हणतो ना की पुरुष सत्ता की मातृसत्ता, तर ती सगळी चर्चा तिथे आहे. की ह्या मुलंच नाहीत, ह्याची पंडूची मुलं नाहीत, ह्याचीच मुलं, त्यांचं कसं काय, इथपासून ते मग मातेचं काय महत्त्व आहे की नाही, इथपर्यंत सगळं ते त्या चर्चेमध्ये आहे. ते एक पुस्तक. दुसरं आमचं रामायणाचं, ते पण 80 वर्ष क्रॉस केलेले लेखक आहेत. अजूनपर्यंत मराठीमध्ये मूळ वाल्मिकी रामायण संस्कृतमधलं आणि त्याच्या खाली मराठीमध्ये तोच तसा श्लोक मराठीमध्ये असं कुठेही नाही आहे. ते फक्त आम्ही करतोय. त्यांचा वेळ जात नव्हता आणि आजाराच्या कुरबुरी चालू होत्या, 80 वर्ष असतात. ते म्हणतात की जेव्हापासून मी काम सुरू केलं त्यांनी 64,000 हे श्लोक आहेत ते त्यांनी ते करायला घेतल्यानंतर ते म्हणाले की माझे सगळे आजारपणा नाहीशी झाली. की मी रोज सकाळी उठल्यावरती माझ्या डोक्यात असतं की आपल्याला 2 सर्ग आज करायचे आहेत आणि ते आणि त्यांना ते येणारे रिप्लायज वगैरे त्याच्यातून त्यांचं चालू झालं आणि आपल्या हातून एक पहिल्यांदा मराठीत असे घटना. तर असं ज्येष्ठांनी करावं. मी त्यांनी एक कुठला तरी हे घ्यावा, पर्यटनाचा घ्यावा. खूप विषय. आता एक तुमचे ऑडिओ बुक्स वगैरे पण येत आहेत ना, ऑडिओ आणि तर काय झालंय की बऱ्याच वेळा प्रवासामध्ये वाचणं, बसमध्ये विशेषतः किंवा कारमध्ये वाचणं कठीण असतं, म्हणून आम्ही ऑडिओ बुक्स सुरू केली. ऑडिओ बुक्स करायला ह्याच्या मानाने ती अधिक सोपी आहेत पुस्तकाच्या मानाने, कारण त्याच्यात वाचणारा जो आहे ना त्याचे स्पष्ट उच्चार असावेत एवढंच फक्त आवश्यक आहे. आणखी जे रेकॉर्डिंग स्टुडिओ वगैरे तुम्ही मोबाईलमध्ये टाका की सगळं तुमचं होतं आहे. तर काही जण वापरतात ऑडिओ स्टुडिओ वगैरे वापरून पण करणार आहेत, पण जर तुमची जागा शांत असेल आणि तुमच्या बोलण्यामध्ये फंबलिंग नसेल, स्पष्टता असेल, तर तुमचं ऑडिओ चांगलं होतं. काही करायची गरज नाही, छोटे छोटे ऑडिओ करून. फक्त आमच्या दृष्टीने त्यात एक डिफिकल्टी आली की आम्ही, तुम्ही मगासून विचारला नाही प्रश्न, पण तुम्ही मध्ये मध्ये उत्तर देतो, इन्व्हेस्टमेंट, पैसे. तर आम्ही हे सगळं साईट केली, ती फ्री केली. आम्हाला ते एका माणसाने एका संस्थेने दिली, आंतरराष्ट्रीय संस्थेने. त्यांना ओळखत नव्हते, आम्हाला ओळखत नव्हते. त्यांना त्याच्यातून काही जाहिराती वगैरे मिळालं असलं माहिती नाही. त्यांना असं वाटलं असेल की सुरुवातीला ह्यांचं करून करून किती करतील, म्हणून त्यांनी आम्हाला दिली.
आणि आम्हालाही वाटलं नव्हतं आपण 16 वर्ष करू, त्यांना तर नव्हतंच वाटलं. तर आता आम्ही त्यांनी दिलेली स्पेस संपूर्ण संपवली आणि आता त्याच्यावरच्या ज्या वरचं जे इन्क्रिमेंटल स्पेस आहे त्याच्यासाठी खर्च खूप जास्त येतो. म्हणजे खूप जास्त म्हणजे तरी 25-30 हजार असाच खर्च येतो, पण तो येतो. ऑडिओ बुकना स्पेस खूप लागते. एक ऑडिओ बुक 10 ते 15 पुस्तकांची स्पेस खातात. त्याच्यामुळे आम्ही ऑडिओ बुक्सला आता आम्हाला थोडासा लगाम टाकावा लागला. वाचायला पण ऑडिओ बुक्सला तुम्हाला ऐकायला जागा जास्त म्हणजे तुम्हाला काय स्पीड, मोबाईलचा स्पीड जास्त लागतो. तुम्ही एक पुस्तक डाउनलोड केलं वाचत बसा, नेट पण जास्त लागतं, तर सगळं आहे. त्याच्यामुळे तो एक अजूनही हळूहळू पण आहे. पण तरी पण आमचे चांगले ऑडिओ बुक्स चालतात, लोक ऐकतात, त्याचे अभिप्राय येत असतात. आणि चांगले विशेषतः महिला ऑडिओ बुक्स ना, कारण त्यांच्या आवाजात एक स्पष्टता असते, चांगलं वाचणारे आहेत, त्या करतात आमचे ऑडिओ बुक्स. ते कसं ऐकायला सुद्धा कधी कधी सोपं पडतं. म्हणजे काम करताना प्रवासात तुमच्या आणि काय काय वेळेला काय होतं, वयानुसार सुद्धा आपण जर वाचनाचा त्रास, दृष्टीचा हे झालं तर मग आपण ऑडिओ जास्त चांगलं. आणि व्हिडिओ बुक्स आम्ही सुरुवातीला असा प्रयोग केला की समोर पान येणार आणि ऐकू येणार. अच्छा अच्छा. पण त्याच्यापेक्षा आमच्या लक्षात आलं की नुसतं सरळ वाचणार, म्हणजे आपण आता जे करतो तसं वाचत जावं. माणसं लिप रिडिंग आणि लिसनिंग असं दोन्ही एका वेळी करतात आणि त्याच्यामुळे तोही एक प्रयोग आहे. तोही तिशी आमची चालू आहेत व्हिडिओ बुक्स. ऑडिओ व्हिडिओ हे दोन्ही करतो. काही व्हिडिओ बुक्स आम्ही चित्रांची करतो, म्हणजे चित्र विशेष लहान मुलांसाठी, पाठीमागे गोष्ट आणि पुढे हे. पण हे सगळं सोपं, म्हणजे आम्ही त्यात कुठे इन्व्हेस्टमेंट त्याच्यात खरंच म्हणजे असं बघायला गेलं तर मला असं वाटतं की ते सरळ सोपंच आहे. ऍक्च्युली खरं सांगायचं ना तर आम्ही फक्त सुरुवात पहिले असल्यामुळे, बाकी आता कोणी एंट्री करू शकते याच्यामध्ये, तुम्हीही सुरू करू शकता. आणि मी बऱ्याच लोकांना हेही करतो की तुम्ही करा, पाहिजे तुमचं पुस्तक तुमच्याकडे ठेवा, आमच्याकडे द्या. तसं म्हटलं तर आता अजूनही सुरुवातच आहे, म्हणजे आणखी 50 वर्षांनी कुठे जाईल. नाही पण एक खूप छान वाटचाल आहे. एकदा सुरू करताना आधी असतं की फायनान्शियल किती लागेल, काय लागेल, हेच आधी प्रश्न असतात की आपल्याला तेवढा वेळ, पैसा आणि जागा, या 3 गोष्टी गरज असते. जागा तर ह्याला नाहीये गरज. पैसे सांगितलं तुम्हाला की तेवढे पैसे येतात. मग आपण सिनेमा नाहीतरी म्हणजे आता हा वेळ समजा मी पुस्तकात नसता दिला तर सिनेमाला गेलो असतो. सिनेमाला हल्ली जायचं म्हणजे ते पॉपकॉर्नला सुद्धा जास्त खर्च, तिकिटापेक्षा जास्त. त्याच्यामुळे ते हे खर्च टाळून तुम्ही तो करण्याचे हे मनोरंजन समजायचं आणि तुमचं करायचं. म्हणजे असंही शक्य आहे हे आता बोलून कळतंय की हा हे शक्य आहे. आणि मला वाटतं मराठी भाषेसाठी आपण ओरडाओरडा करतो वगैरे, नुसतं ओरडाओरडा करण्यापेक्षा आपणही त्यात काय हातभार लावून आपण त्यात म्हणजे काय म्हणतात आपलं योगदान त्यात देणं महत्वाचं आहे. आणि ते देऊ शकतो, असंही नाही आहे की काहीच नाही. म्हणजे कधी कधी काय होतं, बऱ्याच जणांना असं वाटतं मी काय लेखक नाही आहे किंवा मी काय फार मोठं काही छान लिहितं असं नाही आहे. पण तुम्ही हे पण म्हणालात की कॉमन मॅनचं किंवा सर्वसामान्यांचे अनुभव सुद्धा जास्त मोलाचे आहेत, अगदी मोठे मोठेच पाहिजेत असं पण नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींवरनं बरीचशी क्लॅरिटी पण आली आणि समजलं पण की आता समजा मला काय करायचं असेल तर मी काय करू शकते किंवा कुठल्या प्रकारे आम्ही त्याच्यात सहभाग घेऊ शकतो वगैरे. आणि जाता जाता तुम्हाला वाचकांना म्हणा किंवा प्रेक्षकांना असं काही सांगावं असं वाटतंय का, काही खास संदेश असं नाही मला म्हणता येणार, पण ही वाचक चळवळ आहे, पुढे करायची काय करायला. जे सुरुवातीला सांगितलं ते परत सांगतो, वाचनाला दिलेला वेळ अजिबात फुकट जाणार नाही. तुम्हाला वाटेल की याच्यातून काय मिळालं, तर ते व्यायामासारखं असतं की तुम्ही व्यायाम केल्यावरती लगेच काही तुमचं बॉडी आली किंवा वजन कमी झालं, जे काही तुम्हाला, पण सातत्यपूर्ण करत राहिलं तर तुमच्यातला फरक समोरच्याला कळतो. जसं मगाशी मी उदाहरण दिलं, दुकानात गेल्यावरती शिकलेला कोण आणि अशिक्षित कोण समोर कळतो. तर तसंच वाचणारा कोण न वाचणारा कोण हे मला असं वाटतं पुस्तक हा सर्वश्रेष्ठ. एक मला असं विचारलं, आता इथे तुम्ही पेनड्राईव्ह दाखवला ना, समजा कोणाला तो घ्यायचा असेल तर ते काय? सध्या आम्ही विक्री नाही, तुम्ही आहे शेवटचे 1-2 आहेत. पण आम्ही मध्यंतरी अशी स्कीम ठेवली होती की देणगीदार यायचे. मग देणगीदारांसाठी आम्ही ठेवली होती की 2000 देणगी देणाऱ्यांना आम्ही फ्री द्यायचो.
तर तसे आम्हाला बऱ्यापैकी मिळाले. आणि नंतर मग आता आम्ही म्हणजे ह्याची संपलेत आमच्याकडचे जे आम्ही ह्याच्यासाठी म्हणून बनवलं साहित्य संमेलनासाठी. यावर्षी अमळनेरला कदाचित जाऊ कदाचित नाही माहिती नाही, गेलो तर आम्ही बनवायला काही वेळ लागत नाही, 2 दिवस आता आमच्याकडे पुस्तकं तयार असतात, नेऊन द्यायची आणि तुम्ही सांगितलं तुमचं ईमेल ॲड्रेस आपण डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेला, साईट पण देऊ आणि त्याप्रमाणे फोन नंबर पण देऊ, म्हणजे मग कोणीही कॉन्टॅक्ट त्याच्यावरती सहजगत्या करू शकेल. आणि म्हणजे असं नाहीये की माझ्या मनात आलंय पण मला तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये, त्याला अडथळा काही नाही, तो पोहोचू शकतो, एका क्लिकवर आपण जाऊ शकतो. आणि पुस्तक मला वाटतं आपल्याला खरंच खूप शिकवतं. अगदी सुरुवातीला आपण मागच्या भागात जे सुरू केलं होतं की पुस्तक आणि मी गोष्ट, पुस्तक आणि मी आणि पुस्तक आणि माझं आयुष्य. आणि फक्त एक होतं की त्या हार्ड कॉपीज कॅरी करणं आणि ते सगळं एवढं मोठं ठेवणं, ह्याला जागाही लागते, मेंटेन आहे, खर्च आहे. तर ह्या सगळ्यांवर मात करून मला वाटतं ऑनलाईन पब्लिकेशन आहे आणि वाचणं सॉफ्ट कॉपीज आहे, हे त्याच्यावर उत्तम सोल्युशन पण आहे. म्हणजे आजच्या काळाची ती गरज पण आहे. आणि ह्याच्यातही आपण आणखीन पुढे पुढे जाणार आहोत, तसं त्यांचं जे म्हणणं होतं तसं बरीच ह्याच्यातही प्रगती होईलच. पण आजच्या स्थितीला आपल्याला ई साहित्य प्रतिष्ठान या प्रकाशनातर्फे बरीच पुस्तकं अवेलेबल आहेत, आपण ती वाचू शकतो. कधीही आपल्याला त्यातनं बराच म्हणजे फक्त शिकण्यासाठी किंवा बोध घ्यायचं असंही नाहीये, मला विरंगुळा म्हणून पण होऊ शकतो किंवा मी नकळत त्यातनं काहीतरी शिकत असते, हे मला कळत नाही की मी यातनं नक्की काय शिकले, पण ते केव्हा तरी मला ते उपयोगी पण येतं. नंतर केव्हा तरी काहीतरी अडचणीच्या वेळेला नाही मी हे इथे वाचलं पाहिजे होतं की इथे मला सापडेल, हे आपल्याला सहजगत्या कळतं. त्यामुळे पुस्तक हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक हा आतापर्यंत तरी राहिला आहे आणि राहणारही आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल बोलू तेवढं कमी आहे. आज ह्या आपल्या कार्यक्रमात सामंत सर आले, त्यांनी त्यांचे अनुभव पण सांगितले, आजपर्यंतची वाटचाल सांगितली. आणि खरंच असं काही नाही आहे काहीतरी फार मोठं आहे, कठीण आहे असं नाही, सहज सोपं सगळ्यांना करण्यासारखं आहे हे सांगितल्यामुळे आणखीन मला वाटतं ते छान वाटलं. तर एक फॉर्मल आभार तुमचे, कारण तुम्ही ह्यापैकीच एक आहात आणि आता मला वाटतं बरेचसे ऐकणाऱ्यांमधले, वाचकांमधले, प्रेक्षकांमधले त्याला जोडले. माझं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवण्याबद्दल तुमची आभार. नाही, आमचं चॅनलच त्याच्यासाठी की आपण नवीन शिकूया, लोकांना जे आपल्याला माहिती आहे ते सांगूया, त्यांच्याकडून काहीतरी आणखीन आपण नवीन शिकूया, अशा तऱ्हेने ही वाटचाल जाणारी आहे. तशी ती संवाद वाहिनी, संवाद साधायचा आहे. आणि प्रेक्षकांना विनंती नेहमीसारखी की हे आमचे भाग तुम्हाला आवडले असतील तर जरूर लोकांपर्यंत, आणखीन जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा, लाईक करा. आणि अर्थात आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे आतापर्यंतचे सगळे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि येणारे नवीन एपिसोडला सुद्धा तुम्ही जोडू शकाल. तर आजचा हा भाग कसा वाटला जरूर कळवा, तुमची प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा पण आहे आणि आवडेल आम्हाला. तोपर्यंत आणखीन एक नवीन भागातही पुढच्या वेळेला भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.